जेव्हा केव्हा आपण जमिनीविषयी काही माहिती काढायला जातो, उदाहरणार्थ जमिनीची मालकी असो किंवा जमिनीचा सातबारा असो किंवा आपल्याला जर कोणत्या आपल्या जमिनीवरती बँक लोन काढायचं असेल, तेव्हा सुद्धा किंवा आपलं कोणतं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असेल, तेव्हा सुद्धा आपल्याला बऱ्याचशा डॉक्युमेंट्सची किंवा समजा जमिनीचं कोणतं अनुदान आलेलं आहे, तेव्हा सुद्धा आपल्याला बरेच डॉक्युमेंट्स मागितले जातात. आणि ते डॉक्युमेंट्स जेव्हा आपण मागायला जातो किंवा समजा कोणत्या सरकारी योजना आहेत, तेव्हा सुद्धा आपल्याला भरमसाठ लिस्ट दिली जाते आपल्या शेतीशी रिलेटेड डॉक्युमेंट्स देण्यासाठी. आणि जेव्हा आपण तलाठीकडे जातो, तेव्हा आपल्याला ते इतके कन्फ्यूज करतात आणि इतके इतके चिडचिड करतात ते आणि म्हणतात, की "हे जाऊन घेऊन या, ते जाऊन घेऊन या, असं करा, तसं करा, हे करा, ते करा." आपल्याला सातबारा जर सोडला, तर दुसरं कोणत्याच डॉक्युमेंट जास्त माहिती नसतो. कारण सातबारा जास्त प्रचलित आहे आणि सातबारा फक्त तुमचं पोझिशन सांगतं आणि खरेदी खत आहे ते आपल्याला ओनरशिप सांगते. एवढे 2 डॉक्युमेंट्सच आपल्याला माहिती आहेत. आज आपण ह्या व्हिडिओमार्फत जमिनीशी रिलेटेड पूर्ण जी काही लिस्ट आहे, ती मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगून ठेवते, की कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे भेटेल आणि कसा तुम्हाला तो काढता येईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती पटवारी. आज तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तुमच्या गावामध्ये तुम्ही कोणता तलाठ्याकडे जेव्हा तुम्ही जाल, त्याच्याकडे तुमच्या गावचं जी काही इन्फॉर्मेशन आहे, तिथे कोणता नंबरचा अर्ज भरला तर तुम्हाला कोणती माहिती मिळेल, याची एकदम एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला भेटेल काय? तर तुम्हाला तिथे महसूलची जो काही वसुली होते त्याची नोंद तुम्हाला भेटते. तिथे तुम्हाला कुणी जर हरकत घेतली असेल किंवा तक्रार केलेली असेल, तर ती तक्रार कुठे लिहून ठेवलेली असते, तर ती तलाठ्याकडे लिहून ठेवलेली असते आणि कोणता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळते, हे मी तुम्हाला सांगणार आहे. जमिनीचे जर अतिक्रमण कुठे झाले असेल, तर त्याची माहिती असते. मंदिराची नोंद असते, झाडांची नोंद असते, विहिरींची नोंद असते. सगळ्या गोष्टींची नोंद असते. फक्त ती काढायची कशी, हे कोणालाच माहिती नाहीये आणि हेच मी तुम्हाला सांगणार. जेव्हा केव्हा तुम्ही तलाठ्याकडे जाल आणि तुम्हाला कोणता डॉक्युमेंट जर पाहिजे असेल, तर तलाठ्याला जाऊन तिथे गोंधळून टाकण्यापेक्षा आताच तुमची जर क्लॅरिटी असेल, तर तुम्ही तिथे जाऊन म्हणू शकतात, की गाव नमुना 5 मधली जी काही माहिती आहे, ती मला तुम्हाला द्यायची आहे. तिथे तुमचा वेळही वाचेल आणि तलाठ्याची चिडचिड आहे. तलाठी विनाकारणही चिडचिड करतात, तो भाग वेगळा. पण तुम्ही जर डिटेलमध्ये तलाठ्याला स्पेसिफिक गोष्ट सांगितली, तर त्याला सुद्धा द्यायला खूप सोपं जाईल. मग कोणती माहिती कुठल्या ह्याच्यात आहे, ते मी तुम्हाला सांगते. गाव नमुना 1 मध्ये काय आहे, तर भूमी भूमी अभिलेख यांच्याकडनं आकारबद्ध असतो, बंध असतो. तो तिथे आकारला त्याची तिथे माहिती लिहून ठेवलेली असते, ज्यामध्ये जमिनीचा गट नंबर असतो, जमिनीचा सर्व्हे नंबर असतो आणि जमिनीचा आकार म्हणजेच असेसमेंट कशी करून ठेवलेली आहे, किती टप्प्यांनी करून ठेवलेली आहे, सगळ्या गोष्टीचं तुमच्या गावच्या संपूर्ण माहिती त्या नमुन्यामध्ये तुम्हाला सापडते. त्याला गाव नमुना 1 असा रजिस्टर असते, त्याच्यामध्ये ती नोंदी असतात. गाव नमुना 1 अ ची जी नोंद असते, त्याच्यामध्ये असं सांगून ठेवलंय, की या नोंदीमध्ये वनजमिनीची माहिती दिलेली असते. यामध्ये गावामध्ये किती वन विभागाच्या किती एकर जमीन आहे, याची माहिती व्यवस्थित लिहून ठेवलेली असते. आपण जेव्हा कोणता कधीही आपल्याला ह्या गोष्टीची गरज पडत असते. उदाहरणार्थ आपल्याला जर कोणता वन विभागामधल्या क्षेत्राची जर आपल्याला माहिती असते, काहीही कारण होऊ शकतं. आपल्याला गरज पडते. तेव्हा आपल्या गावामध्ये किती क्षेत्र वन विभागाला दिलेलं आहे, याची माहिती आपल्याला जर पाहिजे असेल, माहितीचा अधिकारापुढे सुद्धा आपल्याला ह्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन पाहिजे असल्यानंतर लक्षात ठेवा, गाव नमुना 1 अ मध्ये वन विभागातले गावातील किती क्षेत्र आहे, याची माहिती लिहून ठेवलेली आहे. गाव नमुना ब मध्ये लिहून ठेवलेली आहे, की सरकारची जमीन, सरकारच्या नावे आपल्या गावातली किती एकर जमीन आहे, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जेव्हा आपल्याला कोणत्या माहितीचा अधिकार पाहिजे असला किंवा कोणत्या गोष्टीचं माहिती आपल्याला जर पाहिजे असली, तर आपल्याला कुठे जायचं आणि कुठे अर्ज करायचा आणि कशी माहिती काढायची हे कोणालाच माहिती नसतं. म्हणून ही माहिती खूप महत्त्वाची आहे. गाव नमुना 1 ब मध्ये असं लिहून ठेवलेलं आहे. की सरकारच्या जमिनीचा मालकीची माहिती तुम्हाला या रजिस्टरमध्ये मिळते. गाव नमुना 1
क मध्ये काय मिळते तर कुळ कायदा किंवा पुनर्वसन कायदा किंवा सीलिंग ऍक्टच्या कायद्यानुसार बोगटवार यांना दिलेल्या जमिनीची माहिती मिळते. त्याचा सातबाऱ्याचा उतारा मिळतो आणि नवीन शर्त असल्यास जमिनीत कोणत्या कारणाच्या पुनर्वसनाखाली किंवा वतनाखाली ती जमीन मिळालेली आहे ह्याची माहिती मिळते. गाव नमुना 1 क मध्ये ह्याची माहिती मिळते. गाव नमुना 1 ड मध्ये अतिरिक्त जमीन म्हणजेच एक्स्ट्रा जमीन जर गावामध्ये असेल तर त्याची सुद्धा माहिती असते. त्याचा सर्वे नंबर, त्याचा गट नंबर, जी कुळवहिवाटीनुसार किंवा सीलिंग ऍक्ट नुसार उरलेली जी जमीन आहे, आपल्याला ही गोष्ट आपण कधी ऐकलेलीही नसते की गावामध्ये कोणती उरलेली जमीन आहे, सरकारी जमीन सुद्धा आहे, वनविभागाची जमीन आहे. मग ती किती एकर आहे, कुठल्या क्षेत्रात आहे, कोणत्या जमिनीला सरकारी जमीन म्हणले जाईल, कुठल्या जमिनीला काय म्हणलं जाईल, हे आजपर्यंत आपण कधीच ऐकलं नसेल. पण या रजिस्टरमध्ये त्या सगळ्या गोष्टींची नोंद असते आणि ती तुम्ही त्यांना एक फी भरल्यानंतर तुम्ही त्या रजिस्टरमधली ती माहिती काढू शकता. गाव नमुना 1 ई मध्ये सांगितले की गावातल्या जमिनीचे अतिक्रमण म्हणजे गावामध्ये कुठे अतिक्रमण झालंय आणि त्या अतिक्रमणाविरुद्ध जी काही तक्रार केलेली आहे याची इत्थंभूत माहिती किंवा त्याची कारवाई कशी चालू आहे या सगळ्याची माहिती तुम्हाला गाव नमुना क्रमांक 1 ई मध्ये पूर्ण माहिती भेटू शकते. गाव नमुना 2 मध्ये असं सांगून ठेवलंय की यामध्ये नोंदणीमध्ये गावातील बिनशेती म्हणजेच अकृषित जमिनीची माहिती मिळते. म्हणजे कोणती जमीन ही ते म्हणतात ना सुपीक असते किंवा नापीक असते. मग त्या सगळ्या बिनशेतीची जी जमीन आहे ती किती एकर आहे आपल्या गावातली ही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर गाव नमुना क्रमांक 2 मध्ये तलाठ्याच्या त्या रजिस्टरमध्ये तुम्हाला ती सापडणार. गाव नमुना क्रमांक किंवा नंबर 3 मध्ये ठेवलेला आहे की त्यामध्ये सांगितले की देवस्थानाची जमीन किती आहे याची माहिती. म्हणजे जर वक्फ बोर्ड असेल, देवस्थान असेल किंवा देवाशी रिलेटेड कोणताही धर्माशी रिलेटेड कोणताही माहिती तुम्हाला जर तिथे पाहिजे असेल तर तुम्हाला गाव नंबर क्रमांक 3 मध्ये गाव नमुना क्रमांक 3 ह्या रजिस्टर मध्ये तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. गाव नमुना क्रमांक 4 मध्ये लिहिलेलं आहे की गावातील महसूल वसुली आणि विलंब शुल्क जे आहे त्याबाबतची माहिती तुम्हाला गाव नमुना 4 मध्ये भेटेल. 5 मध्ये गावाचे एकूण पूर्ण क्षेत्र किती आहे, गावाची महसूलचं पूर्ण रेकॉर्ड्स काय आहेत आणि जिल्हा परिषदचे जे काही कर आहेत त्याबद्दलची सगळी माहिती. जेव्हा किंवा जिल्हा परिषदशी रिलेटेड किंवा महसूलशी रिलेटेड आपल्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा माहितीच्या अधिकारासाठी जेव्हा आपण अर्ज करायला जातो तेव्हा एक्झॅक्ट ही माहिती कुठे भेटेल हे आपल्याला कुणीच सांगत नाही. तेव्हा ही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गावच्या तलाठ्याकडे गाव नमुना 5 मध्ये तुम्हाला सर्व जिल्हा परिषदशी रिलेटेड जी काही टॅक्स वसुली आहे त्याची माहिती तुम्हाला तिथे भेटून जाईल. गाव नमुना 6 मध्ये हक्कपत्रकाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजेच फेरफार हे खूप जास्त महत्वाचं हे आहे. जे कोणी वकील आहे किंवा जे कोणी लोक आहेत जे सतत आपल्या जमिनीशी रिलेटेड अशा डॉक्युमेंट्सशी रिलेटेड काम करतात त्या लोकांना माहिती आहे की फेरफार जर आपल्याला काढायचा असेल आपल्या जमिनीशी रिलेटेड तर जुने फेरफार कुठे काढायचे, कसे काढायचे, कशा प्रकारे निघतात हे कोणालाही माहित नाहीये. तर लक्षात घ्या, तुमच्या जमिनीचा फेरफार असो या नोंदी ज्या आहेत म्हणजे आपण समजा सर्च रिपोर्ट काढायचा असेल तेव्हा सुद्धा तुमचा फेरफारच निघतात ना की तुमचे ट्रान्झॅक्शन्स. फेरफार म्हणजे काय असतं, तुमचे ट्रान्झॅक्शन्स असतात की कुणी ही शेती कोणाला दिली होती, मग ती त्याच्याकडून कोणाला आली, त्याच्यानंतर ह्याला आली, नंतर मला आली. हे जे फेरफार असतात हे कुठून कसे आलेले आहेत याची नोंद तुम्हाला तुमच्या गावातल्या गाव नमुना क्रमांक 6 या बुकमध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही ती सर्च करू शकता. गाव नमुना 6 अ. मी हे इतकं डिटेलमध्ये यासाठी सांगतेय कारण जे काम करतात ना यामध्ये त्यांना हे रिलिव्हन्सी लागू शकते की डिटेलमध्ये हे डॉक्युमेंट्स कुठे भेटतील हे काढणं हे खूप अवघड आहे. गाव नमुना 6 अ मध्ये हे सांगितलेलं आहे की फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्री ह्याची हरकत घेतली असेल म्हणजेच तिथे जर काही इश्यूज असतील तर तिथे ऑब्जेक्शन्स रेज होतात.
वारस येतात, तिथे म्हणतात, की हे फेरफार रद्द करा. इथे हे असं चुकलेलं आहे. मग तुम्ही डिक्री घेऊन आलेला असाल किंवा तुम्ही तुमचं तुमचं काही केलेलं असेल आणि तुम्ही फेरफार करतात. तेव्हा जर तिथे कुणी हरकत घेतली, ऑब्जेक्शन्स घेतले, ते ऑब्जेक्शन्स तिथल्या तिथेच बघितले जातात आणि त्याची सुद्धा नोंद त्या वहीमध्ये असते. गाव नमुना 6 अ मध्ये हा खूप महत्वाचा आहे. 6 क मध्ये सांगितले, की या नोंदवहीत वारसा हक्काचा म्हणजेच कोणत्या शेतीला कोणता वारस लागला, कोणत्या ह्याला काय वारस आहे, हे वारसा हक्काबद्दलची सगळं जे काही रेकॉर्ड्स आहेत, कितीही वर्षाचे रेकॉर्ड्स जर तुम्ही मागितले, तर तिथे जाऊन तुम्हाला गाव नमुना 6 क मध्ये वारस रेकॉर्ड भेटतं. गाव नमुना 6 ड मध्ये या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोट हिस्से ही तर इतकी महत्वाची गोष्ट आहे ना, जे कोणी वकील आहेत, जे कोणी तलाठी आहेत, जे कोणी तहसीलशी रिलेटेड जे कामं करतात त्यांना माहिती असलं पाहिजे, की 6 अ मध्ये 6 ड मध्ये ह्या नोंदवहीचे पोट हिस्से म्हणजेच तुम्हाला जर सर्च रिपोर्ट काढायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला फक्त गट नंबर किंवा सर्व्हे नंबर सांगून उपयोग नसतो. असं इतकं डिटेलमध्ये तुम्हाला त्याचा सगळी माहिती तुम्ही जर तलाठ्यांना दिली, तरच तो तलाठी तुम्हाला त्याचे सर्च रिपोर्ट तुम्ही व्यवस्थित काढू शकाल. म्हणूनच लक्षात ठेवा, गाव नमुना 6 ड मध्ये या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से तसेच वाटणी किंवा भूसंपादन याबाबतची सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाते. गाव नमुना 7 ह्याच्यामध्ये तुम्हाला सातबारा ही एकदम प्रचलित शब्द आहे सातबारा. प्रत्येकाला माहिती आहे, पण बाकीचे जे काही वरचे डॉक्युमेंट्स आहेत, ते कुठे लिहिलेले आहेत, त्याचं रेकॉर्ड आपल्याला कुठे भेटू शकतं, याबद्दलची माहिती आपल्याला माहीत नाही. मग सातबाऱ्यामध्ये काय असतं? तर या उतार्यामध्ये मालकी हक्क असतो, ओनरशिप दाखवतात. क्षेत्र किती आहे? एक ज्या माणसाचं नाव आहे, त्या माणसाचं क्षेत्र त्याच्यासमोर लिहून ठेवलेलं असतं. त्याचा सर्व्हे नंबर काय आहे, हे वरती लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये 7 उभे रखाने असतात, त्याच्यामध्ये माहिती असते आणि 12 आडवे रखाने असतात. म्हणून त्याला सातबारा म्हणलं गेलेलं आहे. ज्याच्यामध्ये हिस्सा सुद्धा असतो, ज्याच्यामध्ये गट नंबर असतो, ज्याच्यामध्ये पोटखराबा असतो. पोटखराबा म्हणजे जी जमीन कामे कोरडवाहू आहे, त्याचं काहीच नाही होत, त्याला पोटखराबा म्हणतात. आणि आकार, इतर बाबीचा सगळा समावेश त्याच्यामध्ये असतो. गाव नमुना 7 अ मध्ये कुळाचे नाव असते, त्याची वहिवाट असते, आकारलेला कर असतो आणि खंड असतो, याबद्दलची माहिती असते. गाव नमुना 8 अ, ब, क, ड, ई मध्ये सर्व जे काही टॅक्सेस असतात, जमिनीचे जे काही कर वसुली असते, त्याबद्दलची माहिती आणि त्या नावाखालील क्षेत्रामध्ये त्याचं क्षेत्र किती आहे ह्याच्या सगळ्याची माहिती तिथे तुम्हाला भेटणार. गाव नमुना 9 अ मध्ये सांगतात, की शासनाने दिलेल्या पावत्या ही माहिती तर कोणालाच मला नाही वाटत असते, की शासनाने जे काही आपल्याला पावत्या दिलेल्या असतात, त्या सगळ्या पावत्या तुम्हाला गाव नमुना 9 अ मध्ये भेटू शकतात. गाव नमुना 10 मध्ये गावचा जमा झालेला सगळ्या महसूलची, पूर्ण गावाची तंबूत महसूलची जी काही माहिती आहे, ती सगळी माहिती तुम्हाला गाव नमुना 10 मध्ये भेटणार. गाव नमुना 11 मध्ये प्रत्येक गटाचा सर्वे नंबर, त्याची पीक पाणी व झाडांची माहिती जाते. आपल्याला जेव्हा झाडाचे सुद्धा आपल्याला काही पैसे भेटतात शेतकऱ्यांना, मग ते कसे भेटायचे? मग त्यावेळेला तुम्हाला गाव नमुना 11 मध्ये जाऊन तुमच्या शेतामध्ये किती झाडं आहेत याची माहिती तुम्ही काढू शकतात. गाव नमुना 15 आणि 12 मध्ये पिकाखालील क्षेत्र किती आहे आणि पडीक क्षेत्र किती आहेत. आता ह्याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण कुठे जायचं? मग तलाठ्याकडे जाऊन तुम्ही गाव नमुना 12 आणि 15 व 15 पिकाखालील क्षेत्र आणि पडीक क्षेत्र किती आहेत ह्याची माहिती तुम्हाला मिळून जाते. 13 मध्ये भेटते गावाची लोकसंख्या किती आहे व गावातील जनावरे किती आहेत याची सुद्धा विचार करा. या सगळ्या गोष्टीची अपडेट्स सतत या वहीमध्ये असते. पण आपल्याला त्याची आपल्या समजा वीज पडून तुमचं जनावर मेलं, मग त्याचं कॉम्पेन्सेशन आपल्याला मागण्यासाठी मग त्यावेळेला किंवा काहीही तुम्हाला जनावरांशी रिलेटेड जर पाहिजे असेल किंवा इलेक्शनच्या वेळेला सुद्धा माहितीच्या अधिकारासाठी तुम्हाला लोकसंख्या तुमच्या गावची माहिती पाहिजे असली, तर तुम्ही ते यामध्ये काढू शकतात. गाव नमुना 13. गाव नमुना 14 मध्ये गावचा पाणी पुरवठा काय?
गावाच्या पाणीपुरवठा आणि त्याच्यात वापरले जाणारे स्रोत काय आहेत, म्हणजेच नदी असेल, विहिरी असतील, ह्या सगळ्या पाण्याशी रिलेटेड सगळी जी काही तुम्हाला माहिती आहे पाहिजे असेल, तर ती गाव नमुना 14 मध्ये तुम्हाला सापडेल. गाव नमुना 15 तर आपण पाहिले की कोरडवाहू क्षेत्र आणि पिकाखालील क्षेत्र 15 मध्ये आहे. 16 मध्ये आहे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन्स. अत्यंत महत्त्वाचं काम. जे कोणी माहितीच्या अधिकाराखाली काम करतं किंवा जर त्यांना कोणी काही म्हणतात, की मॅडम आम्हाला नोटिफिकेशन्स हवेत आम्हाला आमच्या गावाशी रिलेटेड, तर तुम्हाला तुमच्या गावशी रिलेटेड गव्हर्नमेंटचे जेवढे काही नोटिफिकेशन्स आहेत, ते गाव नमुना 16 मध्ये तुम्हाला भेटतील. तिथे वहीमध्ये नोंद असते. तिथे जाऊन तुम्ही ते नोटिफिकेशन्स काढू शकतात, बघू शकतात आणि वापरू सुद्धा शकतात. गाव नमुना 17 मध्ये दिलेला आहे. महसूलची आकारणी काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. 18 मध्ये सर्कल ऑफिसर्स आणि मंडळ अधिकारी जे आहेत, त्यांचा काही जे काही पत्रव्यवहार असतो, तो आता काय असतो ते त्याची माहिती त्याच्यामध्ये असते. 19 मध्ये सरकारी मालमत्ता जी काही गव्हर्नमेंटची जी काही मालमत्ता आहे ती त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. 20 मध्ये पोस्ट तिकिटाची नोंद असते. पोस्टाचं जे काही तिकीट आहेत, त्याच्या सुद्धा नोंदी किती बारकाईनं लिहून ठेवलं विचार करा. आणि 21 मध्ये 1 पासून 21 पर्यंत जी काही लिस्ट आहे ती मी तुम्हाला आतापर्यंत वाचून दाखवलेली आहे. 21 मध्ये सर्कल ऑफिसर्सने केलेल्या कामाची रोजची माहिती, म्हणजे आपण म्हणतोच ना, की हे लोकं काम करत नाहीत, हे काहीच करत नाहीत, असे करतात, तसे करतात. या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिसरने दिवसभराचं जेवढं काही काम केलेलं आहे, त्याची नोंद तुम्हाला जर पाहिजे असेल, तर गाव नमुना 21 मध्ये तुम्हाला जाऊन ते भेटू शकते. अशाच प्रकारे तलाठी कार्यालय आणि सामान्य नागरिकांना जेव्हा गावाबद्दलची माहिती पाहिजे असेल, तेव्हा 100 प्रश्न तलाठी विचारतात. 100 काय करायचंय, कसं करायचंय, केव्हा करायचंय, त्याची हे असतंय, त्याचं ते असतं आणि अत्यंत नागरिकांना त्रास होतो. तुम्हालाच काय सर्वसाधारण आम्ही वकीलच सुद्धा जेव्हा तलाठ्यांकडे जातो, तेव्हा ते आम्हाला कोऑपरेट करत नाहीत. कुठला फॉर्म कसा घ्यायचा याच्यासाठी ते उगाच आपलं डोकं खात राहतात. मग विचार करा सर्वसाधारण शेतकरी जर तिथं जात असेल, तर त्याची किती पिळवणूक होत असेल. मग हा व्हिडिओ जर प्रत्येकापर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाला जर कळलं, की कुठे जाऊन काय फॉर्म माहिती काढायची आहे, तर त्याला त्याचा खूप उपयोग होईल आणि तुम्ही सुद्धा त्याचा खूप, मी तर म्हणते ना, असं कोणतंही क्षेत्र नाहीये जिथे ह्या लिस्टचा उपयोग होणार नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये डॉक्युमेंट्स लागतात. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गावाची माहिती, त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचं सगळं काही लागतं. त्यामुळे हा व्हिडिओ कुणीही खूप कामाचा आहे आणि मला तरी असं वाटतं, की जे शेतकरी आहेत, जे सर्वसाधारण नागरिक आहेत, ज्यांना ह्या शासनाचे जे काही ऑफिसर्स आहेत, ते खरं तर शासनाचे ऑफिसर्स आहेत. ते तिथं बसलेच त्या लोकांसाठी आहेत. पण ते लोकं ह्या शेतकऱ्यांचा इतका, इतका, आता ते त्याविषयी आपण बोलायला नकोय. पण जर लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला ज्ञान भेटतं, ज्याला आपल्याला माहिती असतं. आता आपण जर गेलो आणि त्यांना सांगितलं, की माझ्या शेतातली किती झाडं आहेत, मला हे मोजायचे आहेत. मला ह्या-ह्या ह्याच्यातला माहिती आम्हाला तू देऊन टाक. इतकं इत्थंभूत जर तुम्ही तिथल्या तलाठ्याला जर माहिती दिली, तर तो एक वेळा चाचपडतो, की ह्याला कसं हे सगळं माहिती असेल. आणि जेव्हा त्याला कळतं, की हा माणूस ज्ञानी आहे, तेव्हा ज्ञानी माणसाला अज्ञानी माणूस किंवा गाढव कधीच खेटायला येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जवळच्या प्रत्येक कायदा आपल्याला माहिती असला पाहिजे, इत्थंभूत माहिती असला पाहिजे. मग हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स, हे पोलीस, हे वकील, कुणीही तुम्हाला त्रास देणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, जर उपयोग झाला तर. थँक यू.